सहकार व पणन विभाग, आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित मॅग्नेट प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ विभागीय कार्यालय रत्नागिरी आणि कृषी व आत्मा विभाग रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आज राजापूर येथे आंबा उत्तम कृषी पद्धतीबाबत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, मॅग्नेट प्रकल्प विभागीय उपसंचालक मिलिंद जोशी, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र रत्नागिरीचे कृषी विद्यावेत्ता डॉक्टर किरण मालशे, सिंधुदुर्ग येथील प्रगतशील आंबा बागायतदार डॉक्टर उत्तम फोंडेकर, GESI अधिकारी प्रज्ञा सावंत, उपविभागीय कृषी अधिकारी फिरोज शेख, तालुका कृषी अधिकारी अनिल गावित आदी मान्यवर उपस्थित होते। निर्यातक्षम आंबा उत्पादन, आदर्श व्यवस्थापन पद्धती, आंबा प्रक्रिया उद्योग, आंबा कीड व रोग नियंत्रण, आंबा मार्केटिंग तंत्रज्ञान, लिंग समानता व सामाजिक समावेशन आदी विषयांवर मार्गदर्शन या कार्यक्रमावेळी करण्यात आले। माननीय श्री मिलिंद जोशी सरांचं स्वागत करण्यात आपले आजचे व्याख्याते माननीय श्री मालशे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो। माननीय श्री संतोष चांदे सर, तालुका कृषी अधिकारी लांजा, विनंती करतो। आपल्याचे व्याख्याते प्रज्ञा सावंत यांच्यासाठी श्रीमती पंकज वाडगांना विनंती करतो की आपण प्रज्ञा सावंत यांचं स्वागत। श्रीमती मधुराई इनामदार मॅडमचं स्वागत पण पंकज होणारे बदल, त्याचे होणारे इम्पॅक्ट आणि उत्पादनावर होणारा विपरीत परिणाम, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतात, त्या आढळायला लागतात आणि ज्या वेळेला अडचणी येतात तेव्हा त्याच्यावरती उपाययोजना आपल्याला शोधावी लागते। त्याच उद्देशाने आपण आंब्याच्या वातावरणामध्ये जे काही बदल होत आहेत त्याच्यामध्ये आपण कल्टिव्हेशन प्रॅक्टिसेसमध्ये काय चेंजेस केले पाहिजे किंवा त्याच्यामध्ये काय सुधारणा केल्या पाहिजे, आपण मार्केटिंगमध्ये इन्व्हॉल्वमेंट कशी व्हायला पाहिजे, आपल्याला ब्रँडिंग कसं केलं पाहिजे, या सगळ्या ज्याच्यातनं आर्थिक आपण शेवटी आर्थिक उन्नती साधायची असेल तर या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत। आजपर्यंत जर आपण बघितलं तर आपला दोन पार्ट सर्वसाधारणपणे तुम्हाला दिसतील। एक म्हणजे कोकणातले शेतकरी आपले जे आहेत ते जास्तीत जास्त आंबा उत्पादन कसं होईल या एकाच भागाकडे फोकस करत असतात। जास्तीत जास्त आंबा उत्पादन करायचा आणि तो वाशी मार्केटला लवकरात लवकर पोहोचवायचा, एवढी एकच मानसिकता आमची आजपर्यंत आहे। पण जसं आपण चेंजेस बाकीच्या याच्यामध्ये जसे चेंजेस होत आहेत की अजूनपर्यंत आपल्याला फोन नव्हता, मग लँडलाईन फोन आला, आता मोबाईल आले, आपण कुठे नेटवर्क साधू शकतो। जसं आपण बाकीच्या गोष्टी ऍब्सॉर्ब करतो तशी याही गोष्टी आपल्याला ऍब्सॉर्ब करण्याची गरज आहे की आपण वाशी मार्केटवर अवलंबून न राहता मार्केटिंग एक्सपॅन्ड त्याच्यामध्ये करता आलं पाहिजे। तर या दृष्टिकोनातून आपण ही आज कार्यशाळा आयोजित केलेली आहे। आपण त्याच्यामध्ये बदल करू शकतो का, तर मर्यादा त्याच्यामध्ये आहेत। मुळात पहिली गोष्ट म्हणजे हापूस आंब्याचा विचार केला तर अनियमित फलधारणा, मी 1 वर्ष आड असं म्हणत नाही, अनियमित फलधारणा। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय, वातावरण बदलाशी जास्त संवेदनशील जात, हे त्याच्यामध्ये जे दुर्गुण आहेत त्यामुळे त्याची उत्पादकता ही निश्चित कमी आहे। पण जर आर्थिक मूल्य त्याचं काढलं तर इतर जातीच्या तुलनेमध्ये आर्थिक मूल्य अधिक स्वरूपामध्ये द्यायची क्षमता ह्या हापूस जातीमध्ये, त्यामुळे आपले शेतकरी किंवा आपले बागायतदार किंवा आपल्या कोकणामधले जे आंबा उत्पादक आहेत ते शाश्वत पद्धतीने बऱ्यापैकी उत्पादन घेऊ शकतात। बऱ्यापैकी का म्हटलं की तो बदलता फरक येतो की 10 वर्षाची जी एकंदर परिस्थितीचा विचार केला तर त्याच्याशी तुलना केला तर बरंच आपल्याला त्याच्यामध्ये झटावं लागतं। त्यामुळे ह्या गोष्टीचा विचार केला तर आपल्याला थोडंसं जागरूकपणे बघितलं पाहिजे। दुसरी गोष्ट काय झाली की आपली जी जीवनशैलीमध्ये जो बदल होत गेला तसाच आपण आपल्या दैनंदिन उत्पादनामध्ये त्याचा बदल करत गेलो। व्यापारी दृष्टिकोनातून उत्पन्न घेणं ठीक आहे, पण त्याच्यामध्ये कुठेतरी शाश्वतता आणण्याच्या दृष्टीने थोडंसं विचार केला नाही। पिढीचा फरक होत गेला की तो आधीच्या पिढीने विचार केला की आपली येणारी पिढी आहे की भविष्यामध्ये उत्पादनाचा काहीतरी स्त्रोत होईल, या दृष्टीने आंब्याची लागवड किंवा त्याचा विस्तार होत गेला। आजची परिस्थिती सर्वसाधारणपणे अशी दिसून येते की या वर्षी तर माझं भागतंय की नाही, पुढच्या वर्षी तर बघू, या दृष्टीने जितकं उत्पादन घेता येईल, जे काय मला बागेमध्ये करता येईल हाच विचार करून आपण उत्पादन घेतलं गेलं आणि भविष्याचा विचार केला नाही। त्यामुळे टोळसपणे आपण काही गोष्टी बघितल्या नाहीत, त्यामुळे आपल्याला दूरगामी परिणाम हे दिसून येतात। विशेषतः हेमंत जगताप साहेबांनी
जो शेतकऱ्यांसाठी बागायतदारांसाठी हा मार्गदर्शन मेळावा आयोजित केला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। तर मी या क्षेत्रात आज अपवादाने चालू, कारण मी एमटेक इंजिनिअरिंग करून मी पुण्याला जाण्याच्या तयारीत होतो, म्हणजे फ्लॅट वगैरे वडिलांनी वगैरे घेऊन ठेवलेला, पण काही गोष्टींमुळे मी या क्षेत्रात स्थिरावलो। घरची जी 19 एकरची जागा होती त्याच्यामध्ये मी म्हटलं मी ज्यावेळी नोकरी करेन त्यावेळी काय इतर जे नोकरी करतात मुंबई किंवा पुण्यात जाऊन त्याचप्रमाणे करणार, फार काय फ्लॅट वगैरे आणि एक घेईन आणि पुढचं काय। मग त्या दृष्टीने आता कोकणात बघितलं तर आंब्याचा धंदा ग्रेट धंदा मानला जातो, कारण ती आंब्याची कलमं लावल्याच्या नंतर त्याची पूरक व्यवस्था नातवापर्यंत सुद्धा चालते, म्हणजे नातवापर्यंत बघायला नको। पण काही गोष्टींचा अभाव असल्यामुळे आमची 19 एकर जागा पड होती ती मग मी डेव्हलप करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर मी 1100 कलमाची लागवड केली। म्हणजे या पद्धतीने जशी आता समोर दिसतंय तशी, पण फरक एवढा की 2 डंपर राहिले पाहिजेत माती, या पद्धतीने मी ते खड्डे खोदले जिलेटिन वगैरे हे करून आणि त्याच्यानंतर मग मी कलमाची लागवड केली। 600-700 कलमाची अशी असतील ती शुद्ध मातीत आहे। मग त्यांचं मी पहिलं आधी माती परीक्षण केलं, पाणी परीक्षण केलं आणि त्या दृष्टीने मी ठरवलं कुठच्या खतांची त्याच्यामध्ये डोस मिसळले पाहिजे आणि त्या पद्धतीने मी त्यांचं लागवड केली, संगोपन केलं आणि आज माझ्याकडे 14 वर्षाची अशी कलम आहे की ती 25-25 पेट्यांची कलम आहे। मग त्यासाठी मी बीजामृत वगैरे त्याचप्रमाणे कलकीचा द्रावणाचा सुद्धा खूप मोठा आम्हाला फायदा झाला आणि त्याच्यानंतर मग 2018 साली माझी पहिली 14 नोव्हेंबरला पहिली पेटी गेली, पण त्यावेळी मी प्लास्टिक आच्छादन करून पाठवलेली एक 18 आणि त्याच्यानंतर 19 सालात कोणाची गेलीच नाही। मग तो सीझन पुढे गेला 20 सालात 21 जानेवारीला माझी पेटी गेली, त्याच्यानंतर देवगड आणि त्याच्यानंतर 2021 सालात 4 नोव्हेंबरला गेली। पण या सगळ्या तिन्ही पेट्या मी आच्छादन केलेल्या होत्या आणि प्रचंड मेहनत होती। हे सर्व करण्यासाठी मी काही आमचा काही पूर्वंपारचा धंदा वगैरे काही नाही, पण जबर इच्छाशक्ती विल पॉवर ह्या कामासाठी महत्वाची असते। मग मी त्यासाठी काय केलं की वर्षातून 10-15 वेळा तरी मेळावे जे असतात देवगडला वगैरे वेंगुर्लेला, मग ते मी सगळे अटेंड केले। मग मी ते मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग वगैरे करायचो, ते घरी जाऊन चाळायचो, त्याच्या टिप्स नोट्स वगैरे घ्यायचो आणि त्या दृष्टीने मी हे सर्व कार्य केले। मालशे सर मला ओळखत नसेल, मी त्यांना चांगल्या प्रकारे ओळखतो, ते देवगडमध्ये जामसंड तळे बाजारमध्ये मार्गदर्शनाला वगैरे येतात। मग त्या दृष्टीने मी प्रयत्न करून आणि ह्या वर्षी काय केलं की यावर्षी आच्छादन न करता मला जिल्हा कृषी अधीक्षक म्हणा किंवा मालवण तालुका अधिकारी एकनाथ गुरव की त्यांनी सांगितलं की तू जर वसंत सम्राट आंब्याची जर निर्मिती करू शकतो, तर जे विद्यापीठ करते ते तू करू शकतोस, मग असं मोहर न झाकता तू का करू शकत नाही। मग त्या दृष्टीने मी जुलैमध्ये आलेला मोहर तो कल्की, ॲमिस्टार, त्याच्याप्रमाणे मेरिओम ही औषधं वापरून मी तो टिकवला। त्याच्यात मला कल्कीचे द्रावण आहे म्हणजे 1 लिटरला 5 लिटर याप्रमाणे वापरून। पावसात मेन त्रास काय असतो जो मोहराला, त्याला कीड नसते ना तुडतुडा असतो, फक्त त्याला एक बुरशीचा त्रास। पाऊस पडल्यानंतर 3 दिवसात फवारणी झाली पाहिजे। सुरुवातीला 10 दिवस मी सतत फवारणी करायचो, म्हणजे आज जर कार्बन डेझिन मारलं तर दुसऱ्या दिवशी ॲमिस्टार, त्याच्यात मिक्सिंग नाही, सेफ ॲमिस्टार म्हणा किंवा कार्बन डेझिन कसं करायचं हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। प्रश्न असा निर्माण होते का तुम्हाला कशाला बोलावलं, तर जे तुम्हाला माहित आहे त्याच्या पुढचं मी तुम्हाला सांगतो। काही जे स्लाइड आहे तुम्हाला ती थोडं वेगळ्या वाटते, पण तुम्हाला मला दाखवणं गरजेचं वाटतं। पुढे घ्या। जसं की आपल्या देशामध्ये हरित क्रांती झाली आणि अन्नधान्य वाढवण्यासाठी जे प्रयत्न करावे लागले त्याच्यामध्ये अतिरिक्त म्हणजे त्यावेळेस जे वापर केलेला आहे की जास्त प्रमाणामध्ये खतांचा किंवा कीटकनाशकाचा त्यावेळेस गरज होती आणि तिथून जे आपण मोघमपणे किंवा सर्रास जे वापर करतो आणि त्याचे काय साईड इफेक्ट होत आहे त्यात पुढे आपल्या विषयाला धरून तो विषय आहे, म्हणून तुम्हाला दाखवतो की या पद्धतीने जो आपण वापर केलेला आहे कुठलंही कीटकनाशक आपण जर पिकावरती फवारणी केली तर पिकांमध्ये कमी आणि त्या वातावरणामध्ये जमिनीमध्ये जास्त पडतं आणि इनडायरेक्टली ते परत आपल्यापर्यंत येतं, आपल्या पोटात जातं। सुरुवातीला आपल्याला काही कळत नाही, पण कालांतराने एखाद्याच्या हात असे थरथरायला लागला उतरत्या वयामध्ये
तर समजायचं, कारण हा प्रकार कुठे घडणार आहे, आपल्या कोकणामध्ये कमी प्रमाणात, पण कदाचित नेपाळमध्ये घडू शकते. कारण जे आपल्या बागेमध्ये फवारणी करणारे जे लोक आहेत तर ते मॅक्झिमम बाहेरचे आहेत आणि ते जे फवारणी करतात तर ते माझं जे ऑब्झर्वेशन आहे की ते कुठल्याही प्रकारचं मास्क लावताना आपल्याला दिसत नाही, कुठल्याही प्रकारचे हँडग्लोव्ह सहसा दिसत नाही आपल्याला. तर कालांतराने काय गोष्टी घडू शकतात हे तुम्हाला काही त्याच्यावर स्लाईड दाखवतो विषयाला अनुसरून असल्यामुळे. जसं पंजाबमध्ये उत्पन्न वाढीसाठी कीटकनाशकाचा जास्त प्रमाणात वापर केला जातो देशामध्ये, तर त्याच्यामुळे भटिंडा टू बिकानेर म्हणजे पंजाब टू राजस्थान अशी कॅन्सर ट्रेन धावते. त्याच्यामध्ये कॅन्सरचे पेशंट असतात फक्त आणि फक्त कीटकनाशकाच्या अवाजवी वापरामुळे ह्या गोष्टी घडतात. त्याच्यानंतर भोपाळ गॅस स्ट्रॅटेजी झालेली आहे, तर ते प्लांट जो होता पेस्टिसाइडचा त्याच्यामध्ये ते लिकेज होऊन तिथे सुद्धा 15 ते 20,000 त्यावेळेस डायरेक्टली लोक मृत्यू पडले आणि नंतर मग 6 लाख लोकांना इंजुरी झालेली आहे. या गोष्टी कीटकनाशकाच्या अवाजवी वापरामुळे घडत गेलेल्या आहेत. पुढे घ्या. हे कासारगोडचं ताजं उदाहरण आहे की त्याच्यामध्ये आणि आपल्या भागामध्ये असणारा काजू आहे त्याच्यावरती एंडोसल्फानचा वापर करून जे लोकांमध्ये विकृती निर्माण झालेली आहे. हे ताजं उदाहरण केरळमधलं कासारगोडचं आहे. पुढे घ्या. आपल्या कोल्हापूरला सुद्धा शिरोडा तालुक्यामध्ये भाजीपाल्यावरती जास्त प्रमाणामध्ये कीटकनाशकाचा वापर होऊन तिथे सुद्धा मॅक्झिमम प्रमाणामध्ये कॅन्सरचे पेशंट आढळून आलेले आहेत. कोकणात सर्व जिल्हा कृषी अधिकारी त्यांची सर्व सहकार्यांची टीम, पणन विभागाच्या सर्व सहकार्यांची टीम, आपण सर्व कृषी तज्ञच आपल्याकडे उपस्थित आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले शेतकरी बंधू भगिनी, खास करून मी आज या ठिकाणी कोण प्रमुख अतिथी वगैरे म्हणून हजर नाही आहे. मी एक शेतकरी आहे, एक आंबा बागायतदार आहे. आंबा, काजू, नारळ या बागायतीकडे माझं विशेष लक्ष असतं आणि त्यामुळे तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी आम्ही इथे आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं फार फार आभारी आहोत, कारण आमच्या या भागातील सर्व शेतकऱ्यांना, बागायतदारांना आज तुम्ही मार्गदर्शन शिबिर आयोजित केले. खरं पाहता आमच्या सर्व अर्थव्यवस्थेचा कणा या आंबा बागायतदार, नारळ किंवा काजू वगैरे आहे. त्यामुळे आमचं आर्थिक उत्पन्न काय म्हणून कोणी विचारलं तुमच्या तालुक्याचं, तुमच्या याचं, तर मी सगळं सांगते की बागायती हेच आमचं प्रमुख महत्त्वाचं आर्थिक उत्पन्न आहे. तर पूर्वीच्या काळी फक्त भात पिकावर अवलंबित असलेले लोक आता सगळे आंबा बागायतीकडे वळले, नारळांकडे वळले, काजूकडे वळले. त्याचबरोबर इतर मसाला पिकं पण करायचा प्रयत्न करत आहेत, पण फार कमी प्रमाणात त्याच्याबद्दल मार्गदर्शन. मसाला पिकं पण आमच्या भागात चांगली होऊ शकतात. थंडी चांगली असते, पावसाळा संपला की पावसाचा जोर पण तेवढा नसतो. त्यामुळे माझी अशी एक मागणी आहे की मसाला पिकांसंबंधी पण आम्हाला थोडं मार्गदर्शन पण करा. थोडं अर्थसहाय्य जर शेतकऱ्यांना देता आलं पुढच्या योजनेमध्ये तर ते द्या. कारण आमच्या ज्या मोठे मोठे नारळ, काजूच्या बागा आहेत त्यांच्या खाली, त्यांच्या आसपास जवळजवळ एक झाड एक मोठा जागा लागतो आणि त्यामुळे भरपूर जागा त्या ठिकाणी शिल्लक राहते. नारळापासून एक मिरी, काळी मिरी, दालचिनी एवढंच आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. लवंगाचं काय, वेलचीचं काय, जायफळ जे टिकत नाही, जायफळ होत नाही त्याचं काय. आणि मला तर एकाने सरळ सांगितलं की तुमच्या उताराच्या जागेवर लिंबाची पण लागवड करा. ते आम्हाला फायदेशीर ठरेल का? कारण ते पण आम्हाला या सर्व बाकीच्या बाबतीत पण थोडंसं मार्गदर्शन व्हावं. अर्थात आंबा हा महत्त्वाचा विषय आहे. आंब्यावर आमचं सर्वांचं जीवनमान अवलंबून आहे. त्याबरोबर फक्त आंबा बागायतदारच नव्हे तर त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणात आज मजूर वर्ग या ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्यामुळे सगळ्या गावागावातील लोक त्या ठिकाणी मजुरी करून स्त्रिया असतील, पुरुष असतील, त्यांचं घर चालवत असतात. त्यामुळे आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. तुम्ही सर्व खूप या ठिकाणी उल्लेख केला, परंतु खरं पाहता या सर्वांची जी व्यथा आहे तीच माझी व्यथा आहे की जेव्हा आंब्यावर एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव होतो तेव्हा तो आटोक्यात आणणं आम्हाला फार कठीण जातं. आणि अशा वेळेला फक्त जे काही व्यापारी आहेत, जे औषधं पुरवणारे
त्यांच्याशिवाय आम्हाला दुसरा कोणाचा आधारच नसतो. त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना एक अशी विनंती करते की तुमचं या आंबाच्या मोहर यायला सुरुवात झाली की तुम्ही एक तुमचं स्पॉट तयार करा. तर काही ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात जेव्हा अटॅक या रोगाचा कुकुडा असू दे, माशी असू दे, अळी असू दे, त्यांचा ज्या अटॅक होतो तो अटॅक त्यांच्या संपेपर्यंत औषधं मारेपर्यंत अर्ध्या बागेची वाट लागते. त्यामुळे तुमची 2-3 स्क्वॉड अशी तयार करा की ज्या ठिकाणी त्यांनी तुम्हाला बोलवलं की ताबडतोब येऊन त्या ठिकाणी पुढचं औषध मारायचंय, काय करायचंय, फवारायचंय त्याची जरा लोकांना माहिती आहे. दुसरं म्हणजे आता आंब्याचाच विषय आहे, परंतु बरोबर नारळाचा विषय पण फार मोठ्या प्रमाणात आता सध्या सगळीकडे चालू आहे. प्रकार पण खूप वेळा त्याच्याबद्दल पण केव्हा तरी मार्गदर्शन व्हावं अशी तुम्हाला विनंती करते. आणि त्याचबरोबर आता राहिलेलं मधमाशीचं, जर मधमाशीचा रिपोर्ट इतका चांगला असेल आणि आमचं जर उत्पन्न वाढत असेल तर 7,000ची एक मधमाशीची पेटी घ्यायला आम्हाला काही कठीण नाही. कारण मला वाटतं एका सीझनमध्येच आमचे पैसे निघून येतील. त्यामुळे त्या मधमाशीच्या पेट्या कशा उपलब्ध करून द्या, त्याच्यामध्ये थोडं मार्गदर्शन करा. आणि ती कुठची मधमाशी ते पण सांगा, कारण आम्हाला या मधमाशा फक्त चावतात एवढंच पाहिजे, बाकीचं आम्हाला काही माहीत नाही. त्यामुळे त्याचंही आम्हाला मार्गदर्शन करा. शेवटी एकच सांगते मी तुम्हाला, तुम्ही हा जो आज कार्यक्रम घेतलाय, हे जे शिबिर घेतलंय त्याबद्दल आपण सर्वांतर्फे आणि माझे वैयक्तिक मी पण तुमच्या सर्वांचे फार फार आभारी आहोत. धन्यवाद.